नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आणि आता थंडीचे दिवस चालू आहेत, तर हिरव्या पालेभाज्या खूप छान भेटतात. आणि मला तर असं वाटतं की सिजनेबल भाज्या सर्वांनी छानच खाव्यात. सिजनेबल भाज्या, सिजनेबल फ्रूट्स सगळ्यांनी खाल्ले पाहिजेत, कारण ते खूप हेल्दी असतात आणि ज्या त्या सीझनमध्येच त्याला टेस्टही खूप छान असते. तर त्याच्यातलीच एक प्रकार भाजीची म्हणजे मेथी मटार मलाई. चला तर मग कशी बनवायची ते मी सांगते. एक कढई घ्यायची, त्याच्यामध्ये बेसिक खडे मसाले टाकायचे, जसे की जिरं, एक दालचिनीचा तुकडा, 2 मिरे, 2 लवंगा आणि धणे हे छान भाजून घ्यायचे. आणि नंतर त्याच मसाल्यामध्ये आपल्याला 1 चमचा बटर टाकायचं. त्याच्यामध्ये कांदा, आलं, लसूण आणि आपले बदाम किंवा काजू तुम्ही टाकले तरी चालतात. मी काजू टाकलेत, किंवा काजू थोडे बदाम टाकले तरी चालेल. ते छान फ्राय करून घ्यायचे. ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे, छान ग्राइंड करून घ्यायचे. ओके. नंतर त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल टाकायचे, थोडेसे जिरे टाकायचे, 1 तमालपत्री, 1 स्टारफूल टाकायचं. ते छान तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचे हिरवी मेथी. मेथी छान फ्राय करून घ्यायची. नंतर त्याच्यामध्ये थोडेसे मटार टाकायचे, मटारही छान फ्राय करून घ्यायचे. नंतर घरातले बेसिक मसाले त्याच्यामध्ये टाकायचे, धणेपूड, गरम मसाला आणि हळद एवढंच टाकायचं. आणि छान मटार आणि मेथीबरोबर छान मिक्स करून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये आपण काश्मीरी लाल तिखट टाकणार आहोत, तेही छान मटार आणि मेथीबरोबर मिक्स करून घ्यायचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं कांदा लसूण मसाला 1 चमचा टाकायला अजिबात विसरू नका, खूप छान टेस्ट लागते. एकदा नक्की ट्राय करा. आणि नंतर कांदा लसूण मसाला छान त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. आणि नंतर त्याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेलं वाटण ॲड करायचं. वाटण छान परतून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. नंतर थोडंसं आपल्याला मिक्सरचं ज्या भांड्यामध्ये वाटण लागलेलं असतं ते विसळून मी याच्यामध्ये ॲड केलेलं आहे पाणी. आणि गरजेपुरतं पाणी ॲड करायचं, छान मिक्स करून घ्यायचं भाजी. आणि त्याला 5 मिनटं छान वाफ येऊन द्यायची. छान वाफ आली की भाजी पाहू शकता त्याची कन्सिस्टन्सी पण किती छान झाली. नंतर त्याच्यामध्ये ॲड करायचं चवीपुरतं मीठ ॲड करून छान मिक्स करून घ्यायचं. नंतर त्याच्यावरती कसुरी मेथी हाताने चोळून छान टाकून घ्यायची. आणि पुन्हा ते छान मिक्स करून घ्यायचं. नंतर आपल्याला मलाई टाकायची. जर तुमच्याकडे मलाई नसेल तर दुधावरची शाई छान फेटून त्याच्यामध्ये तुम्ही ॲड करू शकता. मी शाईच ॲड केलेली आहे, तुम्ही मलाई ॲड केली तरी चालेल. आणि छान मिक्स करून घ्यायची मलाई त्याच्यामध्ये. आणि ही भाजी रोटी, भात, चपातीबरोबर खूप छान लागते. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याच्यावर एक ताट ठेवून छान वाफ येऊ द्यायची, थोडीशी कोथिंबीर टाकायची. बघू शकता किती छान भाजी